लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। पाटलांची भाऊबंदकी भाजपच्या पथ्यावर, दिनकर पाटलांना त्यांच्याच प्रभागात घेरले। भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना माजी महापौरांच्या मुलासह ठाकरेंच्या नगरसेवकांच्या महाभरतीने दिले उत्तर। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक इच्छुक सोयीनुसार पक्ष बदलतात। नाशिक शहरात सध्या तशी लाटच आली आहे। या निमित्ताने महायुतीच्या 2 पक्षांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे। सदस्य नोंदणीच्या मोहिमेसाठी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या आढावा बैठकीत पक्षाला सदस्य नोंदणीबरोबरच अन्य पक्षातील माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून आजचे दिन येणार असल्याचे संकेत दिले। या निमित्ताने भाजपने रोज नव्या प्रवेशाच्या बातम्या देणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला भाजपने जोरदार चपराक दिली आहे। त्यांनी एकाच कार्यक्रमाचं विविध नगरसेवकांसह 450 कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवला। त्यामुळे हा शॉक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांना दिला। शनिवारी नाशिक येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विविध माजी नगरसेवकांनी प्रवेश केला। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे, कल्पना चुंबळे, रत्नमाला राणे, हेमलता कांडेकर तसेच माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील, छावा संघटनेचे करण गायकर यांच्या पत्नी सविता गायकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। श्री चुंबळे हे गेले काही दिवस मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात होते। त्यांनी गिरीश महाजन यांच्या स्वागताचे फलक देखील लावले होते। यापूर्वीही त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वारे पाहून पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे चुंबळे यांचा भाजप प्रवेश अपेक्षित मानला जात होता, असा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। मात्र चुंबळे यांच्या प्रवेशाने शिवसेना ठाकरे पक्षाची हानी झाली हे नक्की। विशेष चर्चेचा विषय ठरला तो विधानसभा निवडणुकीत माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी उमेदवारी नाकारल्याने भाजपला रामराम केला होता। त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता। विधानसभेची उमेदवारी देखील केली होती। त्यांचे बंधू आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी त्यावेळी दिनकर पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती। त्या माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। सातपूरच्या पाटील कुटुंबातील ही राजकीय भाऊबंदकी 1997 पासून सुरू आहे। या दोन्ही बंधूंनी ती अद्याप तेवढ्याच ईर्षेने पुढे सुरू ठेवली आहे। त्यांनी विविध निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढल्या आहेत। त्यामुळे ही भाऊबंदकी भाजपच्या पथ्यावर पडली आहे। माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला। हा प्रवेश विशेष चर्चेचा विषय आहे। आगामी महापालिका निवडणुकीत मनसेचे नेते दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील संभाव्य उमेदवार आहेत। गेली 5 वर्ष ते राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत। त्यांच्या विरोधात प्रेम पाटील हे उमेदवारी करू शकतात। त्यामुळे पाटील कुटुंबियांची राजकीय भाऊबंदकी दुसऱ्या पिढीतही सुरूच राहणार आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।